धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था चेअरमनपदी संजय कुमार पाटील तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण कुमावत यांची बिनविरोध निवड। धुळे शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था असून या पतसंस्थेची नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। यात प्रगती पॅनलचा दणदणीत विजय झाला होता। तर आज दिनांक 21 मे 2025 रोजी 5 वाजता चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यालय या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळेस निवडणूक अधिकारी अमोल इंडाईत, शेखर साडी, योगेश पाटील यांनी कामकाज पाहिले तर त्यांना मॅनेजर अजय कुमार बधानी यांचे सहकार्य लाभले। या ठिकाणी चेअरमन पदासाठी संजय कुमार दगा पाटील यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। त्यांना सूचक म्हणून कल्पेश माडी तर अनुमोदक उज्ज्वल भांबरे हे होते। तर व्हाईस चेअरमन पदासाठी प्रवीण वासुदेव कुमावत यांचा देखील एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। त्यांना सूचक सुशील सोनवणे, अनुमोदक भरत देसले हे होते। तर यावेळेस कल्पेश माडी, भरत देसले, उज्ज्वल भांबरे, धनराज पाटील, सुशील सोनवणे, महेंद्र पाटील, भाग्यश्री सोलंकी, अविनाश बैसाने, गणेश कोकणी, गौरी बेहरे, मनीषा सोनवणे, सुधीर भांबरे, रवींद्र आजगे आदी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी चेअरमन पदी संजय कुमार पाटील तर व्हाईस चेअरमन पदी प्रवीण कुमावत यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। डीजेच्या तालावर नाचत गाजत जल्लोष व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांनी या ठिकाणी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर यावेळेस गटनेते डी.ए. पाटील, पी.टी. भांबरे, मॅनेजर अजय कुमार बधाने यांच्यासह आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते। तर याबाबत अधिक माहिती डी.ए. पाटील यांनी दिली। चेअरमन पदासाठी संजय कुमार दगा पाटील यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे। तसेच उपाध्यक्ष पदासाठी प्रवीण वासुदेव कुमावत यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे। त्यांची छाननी केली असता ते वैध असल्याचे आढळून आलेले आहेत। माघारीच्या वेळेमध्ये कोणाला दोघांपैकी कोणाला माघार घ्यायची असेल तर त्यांनी माघार घेऊ शकतात। माघार निवडणूक घ्यायचा असेल तर त्याची संधी आहे। जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड धुळे या संस्थेच्या सन 2025 ते 30 या कालावधीसाठी चेअरमन पदासाठी संजय कुमार दगा पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे आणि तो वैध असल्या कारणाने त्यांनी माघार घेतलेली असल्यामुळे ते बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करीत आहे। तसेच व्हाईस चेअरमन उपाध्यक्ष पदासाठी प्रवीण वासुदेव कुमावत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे। त्याची छाननी अंती वैध असल्यामुळे आणि त्यांनी माघार न घेतल्यामुळे श्री प्रवीण वासुदेव कुमावत हे संस्थेच्या उपाध्यक्ष या पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या 2025 ते 2030 या नूतन संचालक मंडळाचा आज चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते। आदरणीय साडी साहेबांच्या नेतृत्वात आज चेअरमन म्हणून संजय पाटील आणि व्हाईस चेअरमन म्हणून प्रवीण कुमावत यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। या संचालक मंडळाचा या दोन्ही उमेदवार जे निवडले गेलेले यांच्या
आधिपत्याखाली एक सुसज्ज आणि चांगला व्यवहार या पतसंस्थेचा व्हावा असा आदर्श निर्माण करण्यासाठी आज या दोघांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे आणि पुनश्च या संचालक मंडळामार्फत चांगली कामगिरी करू अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. बोला संजय. जिल्हा परिषद पतसंस्था जो माझ्यावर विश्वास दिला त्या विश्वासाला मी सर्वांच्या वतीने पार पाडेल ही गवाही देतो आणि माझे 2 शब्द संपतो. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांची सर्वानुमते निवड झालेली आहे. सर्व सभासदांनी जो आमच्या प्रगती पॅनलवरती विश्वास दाखवला तो विश्वास आमचे सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ या ठिकाणी पूर्ण समर्थाने पेलतील आणि सर्व सभासदांना न्याय देतील. या ठिकाणी सर्व गटनेते आणि सर्व निवडलेल्या संचालकांच्या वतीने सर्व सभासदांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.